रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतवाढीचा निर्णय आज घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेणार नाही, सरनाईकांचा इशारा. शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही. गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची अजब मागणी. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक. कोल्हापूरहून निघालेला मोर्चा संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातल्या घरी धडकणार. नाशिक धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन. प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत असल्याचा सरकारी वकील अजय मिसर यांचा कोर्टात दावा. पीडितेला नाव बदलून मलेशियामध्ये पाठवण्याचा कट. भोंदू मनोहर भोसलेचा घोटीतला आश्रम बेकायदेशीर. आश्रमाला लवकरच नोटीस बजावली जाणार. 2 एकर जागेतील आश्रमाचं बांधकाम एनए परवानगीशिवाय केल्याचं स्पष्ट. बीडच्या मसाजोगच्या सरपंचपदासाठी मतदान सुरू. दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी निवडणुकीच्या मैदानात. अश्विनी देशमुख स्वरूपानंद देशमुखांमध्ये थेट लढत. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये वेगवान घडामोडी. 30 एप्रिलला भाजपची पहिली यादी येणार. 14 नावांवर अंतिम टप्प्यात चर्चा सुरू. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईत महापौर बंगल्याची दुरुस्ती होणार. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,94,00,000 खर्च. स्थायी समितीसमोर प्रस्ताव. महाराष्ट्रासह देशभरात 50शी जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती वर्ध्यात तापमान 46 अंशांच्या वर. तापलेल्या विदर्भाला अवकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा, गोंदियासह 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50शी जवळ पोहोचलेला पारा 40 अंशांपर्यंत खाली येणार.